3-4 दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आता पावसाने विश्रांती घेतली म्हणल्यावर आपली कामं चालू झाली. तर जय शिवराय भावांनो, तर आजचं कामाचं नियोजन केलं आणि पहिलं काम वाट्याला हत्तीगावात कापायचं आलं. हे तेच हत्तीगाव आहे ज्याच्यामुळे आदित्य डेअरी फेमस झाला. फरक एवढाच आहे, त्यांच्याकडे गिन्नी गावात म्हणतात आणि आपल्या इकडे नेपियर नाही तर हत्तीगावात म्हणतात. हत्तीगावात कापून झाल्यावर मका कापायची होती. मकाची ताटं कापता कापता हाताचं बोट पण कापून घेतलं. ते म्हणतात ना, नजर हट्टी दुर्घटना घट्टी. आणि मग जशी वजी काढून होती तशी मी मम्मीला उचलून द्यायचो आणि मम्मी गाडी नेऊन टाकायची. आणि नंतर मग अण्णा वजी घरी नेऊन अशी गोट्यात उभी करून ठेवायची. आता 4-5 दिवसाचा स्टॉक रेडी झाला होता. दुपारी पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणून मग पहिली फावडी घेतली आणि शेण ओढून घेतलं. का तर पावसाच्या पाण्याने शेण वाहून जातं म्हणून. पण पाऊस काही आला नाही आणि ठरलं शेतातल्या मोठ्या आंब्याच्या कैऱ्या काढायच्या. मग त्या दिच्यावानी लटकावली बादली आणि घेतल्या कैऱ्या काढून. कैऱ्या पण भल्या मोठाल्या मोठाल्या होत्या. एका हातात कैरी मावत नव्हती, एवढ्या मोठ्या कैऱ्या होत्या. आणि मग सगळ्या मोठ्या कैऱ्यांचा स्टॉक गाडीत लोड केला आणि घरी निघालो. आणि आजचा गावाकडचा सूर्यास्त काही असा झाला होता.